खडकी डोंगरगाव हादरलं आहे। आई वडिलांच्या डोळ्यांसमोर काळाने झडप घातली। 4 वर्षाच्या चिमुकल्याचा अंगणातूनच बिबट्याने बळी घेतला आहे। गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यात शुक्रवारी सकाळी घडलेल्या या भीषण घटनेने संपूर्ण विदर्भ हादरून गेला आहे। नरभक्षी बिबट्याच्या हल्ल्यात 4 वर्षीय हियांश रहांगडाले यांचा जागीच मृत्यू झाला असून वन विभागाच्या निष्काळजीपणावर आता संतापाचा उद्रेक होत आहे। गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील ग्राम खडकी डोंगरगाव 9 जानेवारीच्या रोजी सकाळचे शांत वातावरण आणि अचानक काळजाचा ठोका चुकविणारी घटना। 4 वर्षीय हियांश शिवशंकर रहांगडाले हा चिमुकला नेहमीप्रमाणे घराच्या अंगणात चुलीजवळ ऊब घेत बसला होता। आई वडील घराजवळच होते आणि त्याच क्षणी दबात धरून बसलेल्या नरभक्षी बिबट्याने थेट अंगणात झडप घातली। काही कडायच्या आतच बिबट्याने हियांशला जबड्यात पकडलं। आई वडिलांच्या किंकाळ्या आसमंतात घुमल्या। गावकरी धावत आले। आरडाओरड, काठ्या दगडांचा मारा झाला। मात्र काही मिनिटातच बिबट्याने हियांशचा निर्घुणपणे जीव घेतला। रक्ताच्या थारोळ्यात पडलेला तो निष्पाप देह पाहून संपूर्ण गाव ढसाढसा रडलं। या परिसरात मागील अनेक दिवसांपासून बिबट्याचा मुक्त संचार असल्याचं ग्रामस्थ सांगतात। वारंवार तक्रारी करूनही वन विभागाने ना पिंजरा लावला, ना गस्त वाढवली, ना जनजागृती केली आणि आज त्या निष्काळजीपणाचा बळी एका निष्पाप चिमुकल्याला द्यावा लागला। घटनेनंतर गावात तीव्र संतापाचं वातावरण आहे। पालकांमध्ये भीतीचं सावट पसरलं असून शाळकरी मुले, घराबाहेर खेळणारी चिमुरडी सगळेच असुरक्षित झाले आहेत। नरभक्षी बिबट्याला तात्काळ जेरबंद करा, पीडित कुटुंबाला आर्थिक मदत व सरकारी नोकरी द्या आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करा, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून होत आहे। आज रांगडाले परिवारामध्ये बिबट्याच्या हल्ल्यामुळे एका 4 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला। या घटना होण्याच्या आधी फॉरेस्ट विभागाला 29 तारखेला जो बकरा तेजराज म्हणजे प्रभुदास तेजराज कटरे त्यांच्या बकरा नेला, त्याच वेळेस त्यांना सूचना करून सदर बाब त्यांच्या निदर्शनात आणून दिली आणि त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी पत्र देऊन याच्यावरती तात्काळ उपाय करण्याची मागणी केली। त्यांनी फक्त गस्त लावण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांनी पाहिजे ती उपाययोजना न केल्यामुळे आज या रांगडाले परिवारात जो घटना घडली ही त्यांच्या निष्काळजीपणाचं कारण आहे। कारण की सदर मुलगा हा आपल्या घरी असताना तो त्याच्या घरून बिबट्यानं नेणं म्हणजे हे दुर्दैवच आहे आणि या दुःखद घटनेसाठी जबाबदार वन विभागाचे अधिकारी असल्याचा मला मनाला कुठेही कमीपणा वाटत नाही। याचं कारण असं आहे की सूचना करून सुद्धा यांनी त्याला जेरबंद करण्याचा प्रयत्न केला नाही। एका चिमुकल्याचा जीव गेलाय, परंतु अजूनही प्रश्न कायमच आहे। वन विभाग कधी जागा होणार? आणखी किती निष्पापांचा बळी जाणार? खडकी डोंगर गावासह संपूर्ण तिरोडा तालुक्यात दहशतीचं वातावरण आहे। आता प्रशासन काय पावलं उचलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे।